झी मराठी USA अपडेट्समध्ये मी तेजू बांबुळकर आपले स्वागत करते। आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा। चला पाहूया या आठवड्यातील काही ठळक घडामोडी। न्यूयॉर्कमध्ये ग्रेटर न्यूयॉर्क डेंटलची मीटिंग आयोजित। I've been here like 10 times. नवजात बालकांना जीवनदान देणारी संस्था पालव मिशिगनमध्ये यांची एक ओळख। आणि न्यू जर्सीमध्ये क्लब 55 यांचा फॅशन शो। न्यूयॉर्कमध्ये 2017च्या ग्रेटर न्यूयॉर्क डेंटल मीटिंगचे आयोजन केले होते। या चर्चासत्रामध्ये निरनिराळ्या देशातून अनेक डेंटिस्ट आपले नवीन प्रयोग आणि शोधांविषयी माहिती देतात। आपल्या भारतातून डॉक्टर अमेय पाटील हे रटगर्स युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहेत। डॉक्टर अमेय पाटील यांच्या नावावर पाण्यावर चालणारा टूथब्रश हे पेटंट आहे। यांनी ह्या सत्रामध्ये एक भाषण दिले होते। आज आम्ही त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत जाणून घेण्यासाठी ही मीटिंग कसली असते आणि डॉक्टर अमेय पाटील यांची स्पेशालिटी डेंटिस्ट मध्ये काय आहे। I love Greater New York. Greater New York is one of the greatest meetings ever. I've been here like 10 times and I can't get enough of it. Greatest mecca, greatest energy. You've got the greatest food, greatest people all in one place. You can. We provide lots of continuing education courses, hands-on workshops. हाय, माझं नाव डॉक्टर अमेय पाटील। मी प्रॉपर मुंबईमधून माझा जन्म झाला दादरमध्ये आणि त्याच्यानंतर मी विरार आणि वसईमध्ये राहत होतो। मी 2013मध्ये US ला आलो फर्स्ट टाइम। माझं डेंटल एज्युकेशन मी आधी नाशिकला केलं। 2011मध्ये ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी डॉक्टर संदेश मायेकर मुंबईला त्यांच्याकडे प्रॅक्टिस करत होतो। 2013मध्ये न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून फेलोशिप केली कॉस्मेटिक डेंटिस्ट्री आणि एस्थेटिक डेंटिस्ट्रीमध्ये। त्याच वेळेला मी ग्रेटर न्यूयॉर्क डेंटल मीटिंग 2013ची फर्स्ट मीटिंग अटेंड केलेली आणि तिकडे मीटिंगमध्ये बरेचसे जसे कंटिन्युइंग एज्युकेशनचे जे डेंटल कोर्सेस असतात सो त्याच वेळेला एक कोर्स केला डॉक्टर गॅरी हेयर यांचा। ही इज लाईक अ प्रोग्राम डिरेक्टर ॲट रटगर्स युनिव्हर्सिटी आणि त्याच्यानंतर मी डिसाईड केलं की नाही मला ह्या फील्डमध्ये मास्टर्स करायचं आहे कारण काहीच लाईक इमर्जिंग स्पेशालिटी इन युनायटेड स्टेट्स। त्याच्यानंतर 2014 आणि 14 to 16 मी रटगर्समध्ये मास्टर्स केलं MSc मास्टर ऑफ सायन्स इन डेंटिस्ट्री इन ओरोफेशियल पेन अँड TMJ डिसऑर्डर्स। आणि त्याच्यानंतर आता मी लाईक फ्रॉम पास्ट 1 year आय एम वर्किंग ॲट रटगर्स ओनली। रटगर्समध्येच मला फॉर्च्युनेटली जॉब मिळाला। मला माझ्या पेटंटचा खूप फायदा झाला त्याच्यामध्ये की जे मी इंडियामध्ये मला नॅशनल लेवल पेटंट मिळालेलं आहे सो त्याचा मला खूप फायदा झाला की इट्स लाईक पिको हायड्रो इलेक्ट्रिक टूथब्रश। सो पाण्यावरती चालणारा टूथब्रश म्हणून बऱ्याच पेपर्समध्ये वगैरे आलेलं होतं त्याच्याबद्दलची माहिती। सो त्याच्यासाठी इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आता पेटंटसाठी अप्लाय केलेला आहे। He has been a loyal volunteer for the last 5 years. And this year he's actually presented for the first time at our meeting. He presented a wonderful course on TMD and we're so happy to have had him come to our meeting and present. Looking forward to you presenting again and next year. Excellent. So if you come to our meeting you'll have the opportunity to see him. So hopefully you will. 2015ला I was the first youngest presiding chairman त्या डेंटल मीटिंगचा झालो। या वर्षीच मला तिकडे लेक्चर द्यायला इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मला जे माझी जी स्पेशालिटी आहे ओरोफेशियल पेन अँड TMJ डिसऑर्डर्स आणि त्याच्यात मला जे स्माइल डिझाईनचं जे नॉलेज मी गेन केलं इंडियातल्या डॉक्टर्समधून डॉक्टर संदेश मायेकर आणि NYUमधून न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या प्रोग्राममधून। सो ह्याचा मला फायदा झाला की या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मला लेक्चर देण्यासाठी। So our health screening program that we're offering this year for the first time reached out to veterans, actors, specific groups to offer this screening, oral cancer screening, oral examination, as well as vision screening, blood pressure, and hearing.
ओरोफेशियल पेन अँड TMJ डिसऑर्डर्स म्हणजे ही जी स्पेशालिटी आहे, इंडियामध्ये ही स्पेशालिटी नाही आहे अजून. बऱ्याच फ्यू कंट्रीज आहेत की त्या कंट्रीजमध्ये ही स्पेशालिटी म्हणून त्याला मान्यता मिळाली आणि युनायटेड स्टेट्समध्ये इट्स लाईक इमर्जिंग स्पेशालिटी. सो या ओरोफेशियल पेन आणि TMJ डिसऑर्डर्समध्ये बेसिकली जे ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाचे जे केसेस आहेत त्या केसेस ओरोफेशियल पेन या पार्टमध्ये बघितल्या जातात आणि TMJ डिसऑर्डर्समध्ये लाईक तुमच्या जॉ जॉईंट डिसऑर्डर्स जे असतात सो त्याच्यामधल्या केसेस बघितल्या जातात. सो मायाल्जिया, आर्थ्राल्जिया म्हणजे मसल पेन आणि जॉईंट पेन ह्या 2 गोष्टी आहेत ज्या TMJ डिसऑर्डर्समध्ये मेन असतात. बऱ्याच वेळेला असं असतं की तुमचे दात दुखतात पण तरीसुद्धा तुमच्या मसल्समधून रिफर्ड पेन असते ते दातांमध्ये जाते. सो तुम्हाला दाताला ट्रीट करण्यापेक्षा त्या मसल्सना पहिलं ट्रीट करणं गरजेचं असतं. सो या केसेस डायग्नोज करणं आणि त्याला प्रॉपर ट्रीटमेंट करणं ही एक मोठा टास्क असतो आणि बऱ्याच जनरल डेंटिस्टना या गोष्टीचं नॉलेज नसल्याने त्यांनी अशा केसेस लाईक रिफर करायला लागतात आणि करायला पाहिजेत की स्पेशालिस्टकडे. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. नवजात बालक हे नुकतेच उमललेल्या पालवीप्रमाणे असते. त्याचे शरीरही त्या पालवीसारखेच नाजूक असते आणि जर काही कारणाने त्या छोट्याशा शरीरात काही विकार असेल तर त्या नवजात बालकाला जन्मानंतर ताबडतोब ती मदत मिळणे खूप महत्त्वाचे असते. अमेरिकेसारख्या देशात अशी प्रगत उपकरणे सर्व हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे अशा बालकांना मदत मिळून त्यांचा जीव वाचवणे सोपे जाते. दुर्दैवाने भारतामध्ये विशेषतः शहरांच्या बाहेर हॉस्पिटल्समध्ये अशा प्रकारची सोय उपलब्ध नसते. मिशिगनमध्ये डॉक्टर नितीन चौथाई यांनी पालव ही संस्था स्थापन केली. ह्या संस्थेचा मूळ उद्देश नवजात बालक जेव्हा वीक लंग्स किंवा नाजूक फुफ्फुस ह्या विकाराने जन्म घेतात तेव्हा त्याला ताबडतोब जी मदत मिळावी लागते त्यासाठी लागणारी उपकरणं भारतातील हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध करून देते. डॉक्टर चौथाई आणि त्यांचे इतर सहकारी या कामासाठी फंड्स गोळा करून आणि त्याचबरोबर अमेरिकेतील हॉस्पिटल्समधली ही उपकरणे विकत घेऊन आणि त्याच्यावर दुरुस्ती करून ती भारतातील हॉस्पिटल्समध्ये देत आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत पालव या संस्थेबद्दल. मी सुनील गावस्कर. मी पालवसाठी बॅटिंग करतो आहे. गेल्या 100 वर्षात वैद्यकीय प्रगतीमुळे जगाचे सरासरी आयुर्मान पुष्कळ वाढले. तरी पण प्रत्येक 40 सेकंदाला एक बाळ दगावते. फुफ्फुसांच्या आजाराने सुमारे 10 लाख बाळं दरवर्षी दगावतात. ह्या आजाराचे उपचार करण्यासाठी विशेष ज्ञान आणि लागणारी वैद्यकीय उपकरणे आजही पुष्कळ प्रसूतिगृहामध्ये उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे भारतात नवजात मृत्यूंची संख्या पुष्कळ आहे. मी पालवसाठी बॅटिंग करतो आहे आणि मला तुमचे सहकार्य पाहिजे आहे. पालवला मदत करा आणि नवजात अर्भकांना जीवनदान द्या. So neonatology is science of taking care of sick newborns. So neonatal intensive care delivery. So when the newborns are not able to breathe on their own, or they have sickness for blood oxygen, brain injury, or any other issue or infection that they cannot sustain their life without intensive care,
they are brought to the neonatal intensive care unit. So for example, those babies who are born before 9 months of age, their lungs are not mature, so their lungs are not open, so we have to sometimes open their lungs up using a ventilator. And that forced air? Yes, we have to give forced air to the lungs to open those lungs. And that is one of the most critical part of intensive care that a lot of babies need. Some of the babies have poor blood pressure levels because of infection or any other issue, so they need to get specialized medications using critically secure IV pumps. So they need to be in the ICU. They cannot be taken care of near their moms. Some of these babies are so premature that they are not able to eat on their own, so they need special IV that is given to them through the belly button lines that are put into their belly buttons. So there is a lot of intensive care means a lot of critical monitoring of these babies and critical treatment. Starting 2013, we started giving the simplest of the technology for simple breathing support for the babies, and that changed our outcomes. We initially gave ventilators to a center called Yashwantrao Chauhan Memorial Hospital in Pune, near Pune, called place called Pimpri Chinchwad, and where 65% of the babies were dying and that were admitted to the NIC. This was a data from 6 months before we started implementing our work. And within 20 months, we brought down the breathing, the mortality related to breathing issues from 65% to 18%. Oh, that's a tremendous improvement. And we also were able to save 400 babies within 20 months of application. And after those 24 months of period, we did not continue to monitor the data, but the hospital has now learned how to save babies on their own, and they have purchased their own equipment, and they have become independent of us, and they are progressing to save babies. So education is equally important as in addition to having equipment, because equipment may or may not last, education lasts longer. In today's date, in about 6 states, we have operations going on and trying to save babies and making a difference. And it also includes a lot of training effort from Dr. Charathai, and and continuous maintenance of those equipment. So it's not just and after supplying equipment, it's just in addition to that training. Those equipment, the training in the use of equipment. Yes. Exactly. I see. In the United States, actually Detroit is an example where we have issues regarding mortality rate because of access to the care in socioeconomically behind people is still not optimal, and because of poor care, poor access to care to mothers during the pregnancy, and high stress and high exposure to drugs, that causes higher incidence of prematurity and higher mortality in Metro Detroit area. As a matter of fact, neonatal mortality in Metro Detroit area is twice as high as that is available is there in nationally. Oh. And so we have actually plans to support the local community as well, but we are still collecting resources to implement that plan. One of the critical problem is that they are not able to maintain their temperature correctly because they don't have the body fat built inside they miss the last few days of being in uterus, so they are not able to maintain temperature. So some of these babies actually typically die because they are not able to maintain the temperature. So lack of availability of incubator is another cause of death. As a matter of fact, 170 babies died in a month in Nashik Civil Hospital recently, and that was a big problem. And Palo is supporting that hospital now. We have provided 2 breathing support equipment already. And also incubators? Incubators are costly things, and in order to provide that,
it is going to need almost $30,000 worth of equipment For each incubator. for providing that. We do have this equipment available with us, and we are going to provide them. But it is a huge deal for us to make that change happen in there. We also went to we applied to Bill Gates Foundation grant, and 2015 we went to the finals amongst thousands of applications. We were amongst 13 finalists because we developed an incubator that will allow us to transport a baby from a rural tribal area to a hospital where the intensive care is available. How much did you get? And we did not get any funding. We failed the final phase. But failure is not the end. We will strive. We are striving to improve our incubator and actually try to manufacture it in India and provide it to all the 108 service ambulances also. I hereby take this opportunity to open my arms and our arms to invite engineers, software engineers, marketing, all kinds of people who can join Palo and make it a movement rather than a non-profit organization. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. क्लब 55 14 ऑगस्ट 2005 या दिवशी न्यू जर्सीमध्ये श्रीयुत अविनाश देशपांडे आणि श्रीमती मीना देशपांडे यांच्या घरी त्यांच्या काही मित्रांनी मिळून क्लब 55 ची स्थापना केली. जवळजवळ 40-45 वर्षापूर्वी आलेली ही मंडळी अमेरिकेत आल्यावर येथे रमून गेली आणि मग जेव्हा ह्यांची मुलं घरटे सोडून गेली तेव्हा निराश न होता यांनी सर्वांनी एकत्र येऊन आपला हा क्लब स्थापन केला. क्लब 55 चे मेंबर्स पार्ट्या, वायनरी विजिट्स, क्रूजवर जाणे, निरनिराळे संगीताचे कार्यक्रम करणे याबरोबरच इतर अनेक उपक्रमांनी एकमेकांना साथ देत असतात आणि याबरोबरच जवळजवळ 450 मेंबर्सना इलेक्ट्रॉनिकली म्हणजेच ईमेलद्वारा अनेक विषयांवरती माहिती पुरवत असतात. यामध्ये आरोग्य, योगा, टॅक्स, लोकल पॉलिसीज अशा इतर अनेक विषयांची माहिती वेळोवेळी पुरवली जाते. क्लब 55 चा 19 नोव्हेंबर 2017 या दिवशी न्यू जर्सीमध्ये एक अनोखा कार्यक्रम झाला. यावेळी भारताच्या हँडलूम म्हणजेच खादी या टेक्स्टाईलवरती माहिती पुरवण्यात आली आणि त्याबरोबरच इथल्या तरुण तरुणींनी एक अनोखा फॅशन शो केला. सुंदर सुंदर साड्या आणि भारतीय पोशाख घातलेल्या ह्या तरुणी कॅटवॉक करत असताना या पोशाखाविषयी माहिती देण्यात आली. असा हा अनोखा कार्यक्रम आणि त्याची ही एक झलक. चला तर मग पाहूया.
याबरोबरच आपली परवानगी घेते. यासारख्या बातम्या तुम्हाला जर का आमच्या कार्यक्रमात दाखवायच्या असतील तर कृपया खाली दिलेल्या ईमेलवर संपर्क करा. आता आपली भेट पुढील भागात. नमस्कार.